नमस्कार, श्री स्वामी समर्थ. रेश्मा सुतार या चॅनलवरती आपले स्वागत आहे. मेसच्या मुलींची फरमाईश होती की आज काकी पुलाव करा, आम्हाला डब्यासाठी पुलाव पाहिजे. तर मी मिरची, आलं, लसूण याचं वाटण करून घेणार आहे आणि पुदिना याचं मी वाटण करून घेणार आहे पुलावसाठी. तर एका कुकरच्या भांड्यामध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे. त्यामध्ये मी खडे मसाले टाकून घेणार आहे. म्हणजे खडे मसाले मी टाकून घेणार आहे. तर हे बघा, मी खडे मसाले टाकले. मी इथे दिल्ली राईस म्हणून हा जो तांदूळ आहे तो वापरलेला आहे भातासाठी. तर हा मी कळत्या पाण्यात खडा मसाला टाकून हा भात 80% असा शिजवून घेणार आहे. आपण आता पुलावच्या मसाल्याची तयारी करायची आहे. तर मी एका पातेल्यात तेल ओतून घेतलेलं आहे. तर ह्या पातेल्यामध्ये या तेलात आपण जे मगाचं वाटण होतं, आलं, लसूण, तर मिरची, त्याचं मी वाटण आणि पुलावसाठी पावटा, गाजर, बिनीस, आणि फ्लॉवर, वाटाणा हे मी पुलावसाठी साहित्य घेतलेलं आहे. तर मी आलं, लसूण आणि मिरचीचं वाटण टाकलेलं आहे, जिरे टाकलेलं आहे तेलामध्ये. ते चांगलं तेलामध्ये फ्राय करून घेत आहे मी. आणि फ्राय करून घेतल्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा पण थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा थोडासा गुलाबी रंग येऊस्तोपर्यंत त्याला मी तळलेला आहे. नंतर मी या भाज्या टाकून घेत आहे. सर्व प्रकारच्या भाज्या मी टाकून, यामध्ये मी पावटासुद्धा ॲड केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता किती कलरफुल दिसते. तर या भाज्या मी 80% फ्राय करून घेत आहे. फास्ट गॅसवरती परतायचं आहे. हा मी पुलावसाठी मसाला करत आहे तयार. तर फास्ट गॅसवरती चांगलं एकसारखं परतून घेतल्यानंतर या प्रकारे परतून घ्यायचं आहे. तर यामध्ये मी पुलाव मसाला टाकत आहे 2 चमचे. मिक्स करून घ्यायचं आहे. आपला मसाला चांगला मिक्स करून झालेला आहे. तर हा मसाला पुलावसाठी रेडी आहे. तर बघू शकता. इथे आपला भात 80% असं शिजलेला आहे. 80% असं शिजलेलं म्हणजे की आपण यामध्ये ज्या भाज्या फ्राय केलेल्या आहेत त्या भाज्या आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. नंतर या मसाल्यासोबत आपण हा भात शिजवणार आहे. तर हा मसाला मी टाकून घेतलेला आहे. आपल्याला साधा सोपा पुलाव बनवायचा आहे. एकदम सिंपल पद्धतीने मी पुलाव बनवलेला आहे मेसच्या मुलींसाठी. त्यांना असा मसालेदार नको होता, एकदम सिंपल पद्धतीने पाहिजे होता. इथं मी कांदा, लसूण चटणी हा मसाला टाकलेला आहे. आमचा घरगुती हा मसाला आहे. रोजच्या साठवणीतला हा आमचा घरगुती मसाला आहे. आम्ही कांदा लसूण चटणी आहे, म्हणजे आम्ही याला चटणी म्हणतो. तुम्ही काय म्हणता कमेंटमध्ये सांगा. तर हा पुलाव मी एकत्र करून घेणार आहे. परत अनेकदा 10 मिनिटे मंद आचेवर शिजवणार आहे. हा पुलाव मिक्स केल्यानंतर आपण याला दम द्यायचा आहे. झाकण ठेवून थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि झाकण ठेवून याला शिजवून घ्यायचं आहे. भाज्यांसोबत शिजवून घ्यायचं आहे.
तुम्ही बघू शकता इथं पुलाव रेडी आहे. तर हा मी 5 ते 6 जणांसाठी बनवलेला आहे पुलाव. तर कलर पण छान आलेला आहे एकदम. खूप कमी मसाल्यात मी हा पुलाव बनवलेला आहे. तर हा पुलाव मी मेसच्या मुलींसाठी बनवलेला होता. तर नक्की सांगा कसा झालेला आहे पुलाव कमेंट करून. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी एका ताटामध्ये वाढून घेत आहे पुलाव. तुम्ही कलर बघू शकता कसा आलेला आहे पुलाव. या प्रकारे मी पुलाव बनवलेला आहे. खूप जास्त मसाले मी ॲड केलेले नाहीत. एकदम सिंपल पद्धतीने मी हा पुलाव बनवलेला आहे. तर तुम्ही बघू शकता. हा पुलाव तुम्ही लोणच्यासोबत खाऊ शकता, आंब्याच्या किंवा लिंबाच्या. मला लिंबाचं लोणचं आवडतं त्याच्यामुळे मी लिंबाचं लोणच्यासोबत खाणार आहे. तर मेसच्या मुली खुश होतीलच.